मी माझा मी सोयीचा युक्तिवाद आणि उशिरा तुमच्या शहाना गैरसोयीच्या यांसी आल्यात युक्तिवादाचा शिवसेनेच्या उठाव नाही. नेत्या. माझा युक्तिवाद हा शेवटची काही मिनिटं उशीर झाला त्यांना. शहानाजी, चर्चा ही सुरू आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विचका झालेला आहे, घराणेशाही तर आता आहेच, पण दुसरा एक मुद्दा ज्याच्याबद्दल मला तुमच्या सांगायचं आहे की आता ही स्पर्धा इतकी तीव्र झालेली आहे की मित्र मित्रासारखा राहिलेला नाहीये, मित्र मित्रांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण या टप्प्यावर का आलंय असं तुम्हाला वाटतंय? बघा, खरं म्हणायचं तर मी तुम्हाला हे नक्की सांगणार की कोणता पण इलेक्शन खूपच महत्वाचा आहे आणि दर एक पार्टी तेच प्रयास करणार की त्यांचे लोक जास्त निवडून यायचं आणि कसं हे अलायन्स. परंतु महायुतीला घेऊन मी आज सकाळपासून बघते असं मोठी ब्रेकिंग न्यूज, बघा महायुतीमध्ये स्पर्धा चालू, हे नेता आणि ते नेता, हे जे कदाचित मीडिया पण करतात टीआरपी साठी. माझी विनंती आहे जनताला, तुमचं बरं चाललंय तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुमचं जर बरं चाललंय तर आम्हाला प्रॉब्लेम काय? तुम्ही येऊन सांगू नका मीडियाला. नाही, फक्त मीडियाला नाही, जे कटआउट्स आम्ही बघतात की हे नेत्यांनी हे सांगितलं, हे नेत्यांनी हे सांगितलं. बघा, आकांक्षा अपेक्षा एक एक कार्यकर्त्याचं पण असतो, नेतृत्वाचाच नाही. आणि नेतृत्वानी स्पष्टीकरण दिलं. तिथे देवेंद्र फडणवीसची पण प्रतिक्रिया तुम्ही बघितला आज, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं पण. आणि जनता जे आहे ते एकत्र त्यांनी हे ठाण केलं की भगवा 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 आणि महायुतीच्याच उमेदवारला जिंकून द्यायचंय. तर मला वाटते की हे जे स्पेक्युलेशन्स आहे ते कधी कधी हाय पिच व्होल्टेज बॅटल्स मध्ये नक्कीच असणार. तुमचे माजी आमदार आहेत शहाजी बापू पाटील, त्यांनी भाजपचा प्रचंड उद्धार केला. त्यांनी खूप भाजपचं सगळं वस्त्रहरण केलं की ते कशा प्रकारचं राजकारण करतात ते शब्द मी वापरू शकत नाहीये. खरंच तुम्हाला खिंडीत गाठलं जातंय का? आता ही लढाई तुंबळ युद्धात रूपांतरित झाली आहे का? बघा, हे युद्ध जे आहे ते नक्कीच खूप मोठं आहे, कारण किती पक्ष आहे आणि सगळ्यांच्या अस्तित्व ह्याच्यात आहे. परंतु जनतांना माहिती आहे की जे नेत्यांनी काम केलं, जे पक्षांनी काम केलं आणि कशासाठी त्यांना वोट द्यायचं. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देते. लोकसभाला तुम्ही बघितलं की निकाल काय होतं आणि त्यानंतर विधानसभामध्ये तुम्ही बघितलं की निकाल काय. ते निकाल ह्याच्यासाठी कारण महाराष्ट्राची जे जनता आहे त्यांना माहिती आहे, स्थानिक स्वराज असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, तिथे जे व्यक्ती आणि जे पक्ष काम करतात त्यांनाच वोट करायचं आहे. आणि मला वाटते की प्रतिक्रिया, काउंटर प्रतिक्रिया, एक पक्ष दुसरा पक्ष, थोडे असं पण पक्ष आहे जे फक्त त्यांच्या राजकारणाला जीवित ठेवायला आणि त्यासाठी ते एकत्र आले. पण ह्याच्यात न बोलताना मला फक्त सांगायचंय की महायुती स्पष्ट आहे, एकत्र लढणार आणि एकत्र जिंकणार. आणि काही ठिकाणी एकत्र आहे, काही ठिकाणी समोरासमोर आहे, काही ठिकाणी विरोधात आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाच कळत नाहीये कोण कुणासोबत आणि कशा पद्धतीने लढतंय. म्हणून तर म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय आणि या सगळ्यामध्ये सामान्य मतदार तो सुद्धा अस्वस्थ आहे, कार्यकर्ता तोही अस्वस्थ आहे आणि या सगळ्यातून मतदारांपासून राजकीय व्यवस्थेपर्यंत सगळ्यांनी या लोकशाहीच्या दृष्टीने आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. आज या चर्चेत तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय? आज त्यांचे मुद्दे या सगळ्यामध्ये आहेत का? सामान्य माणूस केंद्रित आहे का या सगळ्या निवडणुकींच्या? कार्यकर्ता केंद्रित आहे का हे सगळे प्रश्न हरवलेत? मला वाटतंय आजपर्यंतचा एवढा एकतर्फी पोल कधीच गेला नव्हता. महाराष्ट्राची जनता म्हणते हो आमचे मुद्दे हरवले. 96% लोक, 4% नाही असं म्हणतायत. आशा करूया जनतेचं मन आम्हाला कळतं म्हणणाऱ्यांपर्यंत जनतेच्या मनातला हा मुद्दा कळेल.